विद्यार्थी, त्यांचे पालक, अतिशय सुंदर कार्यक्रमामध्ये सारखा व्यत्यय येतोय. खरं तर अशा कार्यक्रमाला भरपूर गर्दी असायला पाहिजे, परंतु आपल्याकडे आम्ही ज्या भागातून आलोय, मी आता तिकडे बैलगाडा शर्यत असेल तर कमीत कमी 1000-2000 लोक असतात बैलगाडा शर्यत बघायला. गौतमी पाटीलचा डान्स असेल तर मग तर पाहायचंच काम नसतं. आपले शहर आणि आपल्या लोकांची जी मानसिकता आजकाल घडत चालली आहे ती मला वाटतं की सोशल मीडियावर जे आपण पाहतो त्याचा सगळा प्रभाव आपल्यावर पडतो. परंतु अशा सगळ्या वरवरच्या वातावरणामध्ये कुणीतरी ओंकाराचा नाद गुंजवतो आणि ओम प्रतिष्ठानच्या माध्यमातून इतका मोठा ज्ञानयज्ञ चालवतो ही अतिशय कौतुकाच्या पलीकडची बाब आहे. आज 5 वर्ष एखादी संस्था चालवणं आणि त्याच्या माध्यमातून 70 लेकरांना आधार देणं, त्यांच्या स्वप्नांना बळ देणं ही अतिशय मोठी गोष्ट आहे. माऊली त्यांच्या पसायदानामध्ये म्हणतात, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. ज्या तुमच्या इच्छा असतील, ज्याला जे पाहिजे असेल ते पूर्ण व्हावं, पण ते पूर्ण कसं होणार? एखाद्या विद्यार्थ्याला वाटत असेल की मला नर्स बनायचंय, मला डॉक्टर बनायचंय, मला इंजिनियर बनायचंय, तर मला असं वाटतं की कदाचित माऊलींनाही माहीत असेल की कलियुगाचा जसा प्रभाव वाढत जाईल तसं ओम प्रतिष्ठान सारखे काही चांगले माणसं पुढे येतील आणि विद्यार्थ्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्यांना बळ देण्यासाठी ते काम करतील. त्यामुळे मला असं वाटतं की माऊलींचं पसायदान कुठेतरी ओम प्रतिष्ठान जगत आहे. 5 वर्षानंतर त्या 5वर 0 लागावे आणि या 70वर सुद्धा 0 लागावं, याच शुभेच्छा मी या परिवाराला देतो. आणि एक भाऊ म्हणून ताईंना एक विनंती करतो की तुम्ही या ज्या 70 मुली आहात त्या 70 मुलींना वेगवेगळ्या ठिकाणाहून, वेगवेगळ्या गावातून निवडले. 10वीच्या नंतरची चिंता त्यांची तुम्ही दूर केली. पण ज्या ताई आता इथे आल्या होत्या त्या सांगत होत्या की माझ्या मुलीला मी शिकवत आहे, तर आमच्या ताईंनी तुमच्या कुटुंबाच्या पंथीला आधार दिला, तर आम्ही स्नेहवनच्या माध्यमातून तुमच्या कुटुंबाच्या दिव्याला आधार देऊ इच्छितो. तुमच्या मुलाची जो आता 10वीला असेल, आजपासून त्याच्या पुढच्या संपूर्ण शिक्षणाची, त्याचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन होईपर्यंतची सगळी जबाबदारी स्नेहवन उचलेल. आमच्याकडे आता ऍडमिशन चालू आहे. महाराष्ट्रातल्या जवळपास 17 जिल्ह्यामधले मुलं आता आमच्याकडे आहेत आणि जवळपास 300 ते 400 मुलांचे ऍडमिशन फॉर्म आमच्याकडे येतात. यवतमाळचे कलेक्टर असतील, जळगावचे कलेक्टर असतील, नांदेडचे कलेक्टर असतील, ते स्वतः इंडिव्हिज्युअली तिथल्या मुलांना आमचा रेफरन्स देतात. पण तुम्हाला कोणत्याही ऍडमिशन प्रक्रियेतून जायची गरज नाही. तुमच्या मुलाचं ऍडमिशन आम्ही आता आमच्याकडे करून घेत आहोत. तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही त्याला या अकॅडमिक इयरपासून स्नेहवनमध्ये आणू शकता. आणि बाकीच्याही ज्या बहिणी असतील, ज्या 70 मुली आहेत, त्यांच्या कुटुंबामध्ये कोणाचे लहान भाऊ असतील, लहान बहिणी असतील, ज्यांना त्यांच्या शिक्षणाची अडचण आहे, तर त्यांच्या शिक्षणाची सगळी जबाबदारी स्नेहवन होते. आणि याच्यानंतर पुढे अजून एक गोष्ट असते की शिक्षण झाल्यानंतर जॉबचं काय, बाकीच्या गोष्टी काय. एक ताई आता BCA करते, एक ताई BCS करते, बाकी गोष्टी आहेत. तर त्यांच्यासाठीही बरेच मित्रपरिवार असतात जे HR मध्ये असतात, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये असतात. त्यांच्यासाठी तिथे आपण प्रयत्न करू शकतो. आमच्याकडेही आम्ही कमवानी शिका योजना राबवतो 12वी नंतरच्या मुलींसाठी. तर तशा जवळपास 8-10 जण आमच्याकडे आता सध्या स्नेहवनमध्ये राहतात. आणि जवळपास मला सांगायला आनंद होतो की या कार्यक्रमाला पाहुणा म्हणून बोलवणं म्हणजे माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. या 10 वर्षाच्या 11 वर्षाच्या प्रवासामध्ये आम्ही काय कमवलं असेल तर मला वाटतं की या कार्यक्रमाला पाहुणा म्हणून बोलवणं ही गोष्ट आम्हाला कमवता आली. स्नेहवनच्या माध्यमातून मागच्या 11 वर्षामध्ये आम्हाला जवळपास डायरेक्ट इनडायरेक्ट 900 मुलांना सपोर्ट करता आला. आणि स्नेहवनमध्ये रेसिडेन्शियल जवळपास 350 मुलं आतापर्यंत राहून गेले. त्याच्यामध्ये हायर एज्युकेशनसाठी जवळपास आता 25 ते 30 मुलं आता सध्या शिकत आहेत, ज्यांची आम्ही फीस भरतो. आणि कम्युनिटी सपोर्टमध्ये जवळपास 3 ते 4 हजार लोकांना आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून मदत केली. स्नेहवनचं छोटंसं सेंटर आळंदीच्या जवळ आहे. स्नेहवनचं काम पाहण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी यावं. आणि मला असं वाटतं की ओम प्रतिष्ठानचा लहान भाऊ म्हणून आम्हाला काहीतरी सेवेची संधी द्यावी. या सगळ्या बहिणींना
काही आमच्या परीने मदत करता आली तर आम्हाला त्याचा नक्कीच आनंद होईल. तुमच्या कोणाचेही लहान भाऊ असतील, तुमच्या गावामध्ये कोणाची मुलं असतील ज्यांना अत्यंत अडचणीमधून शिकायची गरज आहे, त्या मुलांना नक्कीच तुम्ही स्नेहवनमध्ये प्रवेशासाठी विनंती करा. सध्या 75 मुलं स्नेहवनमध्ये राहतात. पुढच्या वर्षापासून आम्ही ओपन स्कूल तिथे करणार आहोत. जवळपास 15 प्रकारच्या वेगवेगळ्या लॅब आम्ही तिथे बनवल्या आहेत. त्याच्यामध्ये जवळपास 1.5 ते 2 कोटीच्या नुसत्या लॅब्स आहेत. आता 15 दिवसापूर्वी आम्ही एक बेकरीचं तिथं उद्घाटन केलं. तर लहानपणापासून मुलांचा माइंडसेट नोकरी मागणारे न होता त्यांनी स्वतःचा उद्योग चालू कसा करावा, त्यांनी स्वतःच्या स्टार्टअप मध्ये कसं उतरावं, यासाठी आम्ही मुलांना तिथे प्रयत्न करतो. इथे हिंजेवाडीला किंवा बावधानला कलर्स आणि अशा बऱ्याच स्कूल आहे जिथे 3-3 लाख रुपये फीस आहे मुलांना आणि तिथे प्रॅक्टिकल एज्युकेशन तसं दिलं जातं. तेच सेम एज्युकेशन आमच्याकडे आम्ही राहणं, खाणं, शिक्षण, संगोपन मोफत अशा माध्यमातून सगळ्या मुलांना तिथे देतो असतो. मी स्वतः IT मध्ये होतो. छोटासा प्रयत्न वाटला ताईंना, जसा वाटलं की आपण काहीतरी करावं, तिथून स्नेहवनची सुरुवात झाली. आणि मला असं वाटतं की हा प्रवास आता वेगवेगळ्या नावेतून करण्यापेक्षा कुठेतरी एकत्र येऊन काहीतरी चांगलं करता येईल. पुढे जिथे ताईंना असं वाटलं की आम्ही आता यावर्षी फक्त 15 मुलींना स्पॉन्सर करू शकतो, पण या 10 मुली आहेत ज्यांना अजून गरज आहे, ताईंनी त्यांचा भाऊ म्हणून स्नेहवनला सांगावं आणि त्या मुलींची जबाबदारी स्नेहवन नक्की उचलेल. यापुढे आम्ही तिथे ओपन स्कूल करत आहोत. त्यामुळे या ज्या मुली आहेत ज्या इथे वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत, बऱ्याच जणांना कॉलेजमध्ये इंटर्नशिप असते. 120 तास आता गव्हर्नमेंटने सगळ्यांना कंपल्सरी केले आहे. आमच्याकडे जवळपास 14 देशातून मुलं येऊन गेले इंटर्नशिप करण्यासाठी. तर मला असं वाटतं की यांनी हक्काने आता स्नेहवनमध्ये यावं. त्यांना राहणं, खाणं, शिक्षण, संगोपन सगळं त्यांना मोफत दिलं जाईल. कोणती इंटर्नशिप चार्जेस त्यांच्याकडून घेतले जाणार नाही आणि पुढच्या त्यांच्या भवितव्यासाठी त्यांना मार्गदर्शन केलं जाईल. आम्ही ओम प्रतिष्ठानच्या सोबत नक्की राहू. तुमच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. पुढे एका कार्यक्रमाला